मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मराठीत भरलेला फॉर्म रिजेक्ट होणार का? अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न येत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आपण 50 ते 60 प्रश्नांचे उत्तर कमेंटच्या माध्यमातून जे आलेले आहेत त्यांची पूर्ण डिटेल्स माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व शंका तुमची नक्की दूर होणार आहेत. पहिला प्रश्न आहे, सर मी फॉर्म मराठीत भरला आहे, फॉर्म रिजेक्ट होईल का? फॉर्म जर तुम्ही मराठीमध्ये भरलेला असेल, योग्यरित्या तुम्ही जर फॉर्म अचूकरित्या आधार कार्ड किंवा एखाद्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्ही जर भरला असेल तर तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, रेशन कार्डाचा पहिला पेज आणि शेवटचा पेज तुम्हाला अपलोड करायचा आहे. भरपूर असे लाभार्थी फक्त एकच पेज रेशन कार्डाचा पहिला जो असेल तो अपलोड केलेले आहेत. मागे नाव असलेला आणि पुढचा पेज समोरचा फ्रंट हे दोन्ही पेज तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मी हे फॉर्म घरीच भरले आणि त्याचे स्क्रीनशॉट अंगणवाडी सेविकाकडे पाठवले आणि दर शुक्रवारी पंचायतमध्ये तात्पुरती पात्र यादी जाहीर होते, त्यात आमचे नाव आहे असे त्या आम्हाला म्हणाल्या आहेत. बरोबर आहे. दर शुक्रवारी किंवा शनिवारी आता याद्या हे प्रकाशित होणार आहेत. ग्रामपंचायत आणि अंगणवाडीच्या माध्यमातून सर्व याद्या त्या ठिकाणी पाहिले जाणार आहेत. तुम्ही जर योग्यरित्या भरला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, काळजी करण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे, टीसी म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही शाळा शिकला असेल तर त्या ठिकाणी शाळेचा दाखला जो असेल तो म्हणजे टीसी आहे. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिकेत फॉर्म भरला असेल तर त्याची लिस्ट कुठे लागते आणि पात्र अपात्र कसे चेक करायचे? जर महानगरपालिकेअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला असेल ऑफलाईन तर महानगरपालिकेअंतर्गतच तुम्हाला माहिती दिली जाईल. जर तुमचा फॉर्म जर पात्र झाला तर तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता त्या मोबाईलवरती एक मेसेज येईल. काळजी करण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे, फॉर्म भरला आहे पण पत्ता टाकला आहे, तिथे आधार नंबर पडला आहे, मी परत एडिट करून भरला पण तसंच आलं आहे, फॉर्म कंप्लीट झाला, आता काय करायचं? आता तुम्ही काही करू नका. सध्या एकदाच एडिट करता येत होतं. आता तुम्हाला मेसेज आल्यानंतर काय येते ते बघा, रिजेक्ट किंवा पात्र, किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना विचारपूस करा, त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाईल. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया. तो एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अंगणवाडीच्या माध्यमातून सांगण्यात आलेला. अहो चुकीची माहिती प्लीज देऊ नका भाऊ, मी एक सेविका आहे, ऑफिसकडून ते फॉर्म भरलेले असेल तरी मागितले. अंगणवाडीतील महिलांना एकत्र आकडेवारी कशी शोधून द्यायची? आम्ही भाऊ फॉर्म जमा करायला सांगा लोकांना. ठीक आहे. आता एकतर नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून जर अर्ज केलेले असेल तर तुम्हाला इथं ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यांच्याकडून घेण्याची गरज नाही. जर तुम्हाला आकडेवारीसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही जमा करू शकता. तुमच्या गावातील ज्या ज्या लोकांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत त्या सर्वांचे तुम्ही फॉर्म जमा करून घेऊ शकता गावात जाऊन. जर नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज केला असेल, जर अंगणवाडीचे तुमच्याकडून जर रेकॉर्ड घेत असतील तर त्यांना एक स्क्रीनशॉट देऊन टाका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझ्याकडे रेशन कार्ड व उत्पन्न दाखला नाही, मला याचा लाभ मिळेल का? जर तुमच्याकडे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही काढून घ्या. रेशन कार्डाला वेळ लागतो पण उत्पन्नाचा दाखला 15 दिवसाच्या आत निघून जातं. 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही या योजनेत लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त 4 व्हीलर असेल तर तुम्ही या योजनेत बसणार नाही. शक्यतो भरून घ्या. जर तुम्ही अपात्रमध्ये गेलात तर गेलात, भरून टाका, फायदा झाला तर होऊन जाईल. अकाउंट नंबर कोणकोणत्या बँकेचे चालते? कोणत्याही बँकेचे अकाउंट नंबर चालते, फक्त त्या बँकेला आधार लिंक असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो म्हणजे रेशन कार्डाची पुढील पेज अपलोड झाले आहे. मी फॉर्म सबमिट केला तेव्हा एडिट ऑप्शन नारी शक्ती ॲपमध्ये नव्हता, पुन्हा माझं फॉर्म सबमिट झाला आहे. आता नारी शक्ती दूत ॲपमध्ये एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. त्या ॲपला तुम्ही एकदा प्ले स्टोअरवरती जाऊन अपडेट करून घ्या. त्या ठिकाणी केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर बँक नंबर चुकला आहे, काय करायचं? एडिट ऑप्शनला क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही भरून घ्या. सर माझं जन्म डेट वोटिंग कार्डवरची आहे, चालेल का? हो चालेल. आधार कार्डवरची तुम्ही जे काही डेट आहे ती डेट बघून भरून घ्या. आधार कार्डावरून ते त्या ठिकाणी घेतलं जातं. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या 1500 वर नाही पडलोय आम्ही, आमचे पैसे आम्हाला देणार काय? मोठं काम करत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा नसेल तर लाभ घेऊ नका. ज्या महिलांनी या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेणार आहेत अशा महिलांना अर्ज करू द्या. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.
आता पुढचा प्रश्न आहे, फॉर्म मराठीमध्ये भरला आहे चालेल का? हो चालेल. योग्य तुम्ही व्यवस्थित भरला असेल तर काही टेन्शन घेऊ नका. आधार कार्डवरून ज्या पद्धतीने तुमचं नाव असेल त्या पद्धतीने जर तुम्ही भरला असेल तर तुमचं फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही. आधार कार्डचा समोरचा टाकला आहे, पाठीमागचा भाग टाकला नाही चालेल का? शक्यतो टाकायला पाहिजे होतं. एडिट करून घ्या, एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे नेमचे, आधार कार्डवर आणि अदर डॉक्युमेंटवर डिफरंट स्पेलिंग चालेल का? शक्यतो आधार कार्डवरची स्पेलिंग आणि तुमच्या बँकेच्या पासबुकवरची स्पेलिंग बँकेच्या पासबुकच्या तपशीलच्या ठिकाणी व्यवस्थित आलं पाहिजे. आधार कार्डची माहिती भरत असताना आधार कार्डची जे काही स्पेलिंग आहे त्या ठिकाणी व्यवस्थित टाका. बाकीचे डॉक्युमेंटवरती काही कसल्याच्या नंतर काही फरक पडणार नाही. पुढचा प्रश्न आहे, दादा मी फॉर्म भरला आहे आणि तो सबमिट झाला आहे, मोबाईल नंबर चुकीचा टाकला गेला आहे, SMS दुसऱ्या नंबरवरती जातोय, तर नवीन फॉर्म भरता येईल का? नवीन फॉर्म एका आधार कार्डच्या माध्यमातून परत भरता येणार नाही. जर तुमचा नंबर चुकला असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही एडिट केला होता त्याच्या बाजूला रेड पट्टीमध्ये एक ऑप्शन आला असेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक करून परत तुम्ही मोबाईल नंबर, तुमची फाईल ओपन होईल, मोबाईल नंबर टाका, परत तुम्हाला SMS येईल. पुढचा प्रश्न आहे, सर आजवर जितके व्हिडिओ पाहिले त्यात मुंबईचे लोकांनी कसा फॉर्म भरावा ते कोणीही सांगत नाही आणि मुंबईमध्ये राहणार तर गाव, जिल्हा, माहिती टाकावी तेही कोण सांगत नाही. आता बघा, तुम्ही ध्यानात ठेवा, आधार कार्ड तुमचं घ्या, आधार कार्डच्या पाठीमागे तालुका असेल, जिल्हा असेल, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याचा राहणार असेल, पूर्ण पत्ता असेल, तो पत्ता व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. आधार कार्डवरील जो पत्ता असेल तो टाकायचा आहे. तुम्ही मुंबईत असो, पुण्यात असो, छत्रपती संभाजीनगरमध्ये असो या दुसऱ्या कोणत्याही सिटीमध्ये असो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर मी नाव पत्ता मराठीत भरला आहे, अकाउंटची माहिती इंग्लिशमध्ये भरली आहे, रिजेक्ट होणार नाही ना? होणार नाही, काळजी करू नका. जर मराठीमध्ये तुम्ही योग्यरित्या भरला असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. भरपूर लोकांचे प्रश्न आहेत म्हणून मुद्दाम तर हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. भरपूर लोकांचे प्रश्न येत आहेत कारण प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणं होत नाही. त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांचे प्रश्न आलेले आहेत सर्व लोकांचे प्रश्न एकतर तुम्हालाही समजतील आणि बाकीच्या लोकांनाही समजतील त्यासाठी व्हिडिओ घेतलेले आहेत. सर आधार कार्डवर जन्मतारीख 1/1/1984 आहे आणि TCवर 11/9/1984 आहे, चालेल का? चालणार. आधार कार्डवरील जे जन्मतारीख आहे ती टाकून फॉर्म भरून घ्या. पुढचा प्रश्न आहे, ज्या ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत आहेत लवकरच ते अप्रूव्ह होतील, सर TCची झेरॉक्स चालेल का? हो चालणार. झेरॉक्स क्लिअर काढा, सर्व नाव वगैरे व्यवस्थित दिसायला पाहिजे. रेशन कार्डचे दोन्ही फोटो तुम्हाला दोन्ही बाजूचे अपलोड करायचे आहेत. दोन्ही बाजू एकत्र कसे करायचे या संदर्भात व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठी भाषेमध्ये चालत नाही का? चालेल, मराठी भाषेमध्ये व्यवस्थित भरा. बँकेच्या तपशीलच्या ठिकाणी बँकेवर जे नाव आहे त्या पद्धतीने टाकून द्या. SMS व्हेरिफिकेशन झालं आहे, पुन्हा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे, 5 दिवस झाले, लवकरच होईल, काळजी करू नका. तुम्ही जो फॉर्म भरला असेल, सध्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत आहेत. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी इथं अप्रूव्ह होईल. जॉईंट अकाउंट आहे, पहिले नाव पत्नीचे जॉईंट अकाउंट चालणार नाही, तुम्हाला त्यासाठी सेव्हिंग अकाउंट काढावं लागतं. पोस्टामध्ये जाऊन काढून घ्या, एका दिवसामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर देईल. 24 तासाच्या आत ते खाते DBTला सुद्धा लिंक होईल, त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लवकरात लवकर काढून घ्या. पुढचा प्रश्न आहे, एक व्हिडिओ आंगनवाड़ी का यूट्यूब पे बता रहा है कि ऑनलाइन फॉर्म भरने के बाद आंगनवाड़ी में हार्ड कॉपी देना पडेगा. जर तुम्हाला हार्ड कॉपी द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुम्ही जर अर्ज केला असेल तर देण्याची गरज नाही. जर अंगणवाडीचे कर्मचारी मागत असतील तर देऊन टाका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. दादा मी वडिलांचे टाकले आहे रेशन कार्ड पण माझे नाव दुसरे आहे, चालेल? दोन्ही बाजूचे तुम्ही फोटो काढा. रेशन कार्डाचा पहिला पेज आणि शेवटचा पेजचा फोटो काढून अपलोड तुम्ही करू शकता. सर फॉर्म सबमिट होत नाही, प्लीज सांगा. फॉर्म सबमिट न होण्याचे कारण म्हणजे एकतर तुम्ही दिवसभरामध्ये अर्ज करत असाल, शक्यतो सकाळी सकाळी अर्ज करा किंवा संध्याकाळी उशिरा अर्ज करा, तुमचा अर्ज पूर्ण होईल. या वेळेत जर तुम्ही ट्राय केला असेल तर तुमचा जो ॲप आहे नारी शक्ती दूत तो अपडेटला आलेला आहे, अपडेट करून घ्या आणि परत अर्ज करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर आधार कार्डची एक बाजू अपलोड झाली आहे आणि फॉर्म सबमिट झाला आहे तर काही प्रॉब्लेम येणार नाही का? एडिटवरती क्लिक करा, 2 बाजू तुम्हाला अपलोड करायचे आहे. 2 बाजू एकत्र कसे बनवावेत या संदर्भात व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही पाहू शकता. रेशन कार्ड, आधार कार्ड, ॲड्रेस वेगळे आहे तर काय करावे लागेल? आता रेशन कार्डाचा ॲड्रेस भरपूर लोकांचा वेगळा आहे,
ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी ॲड्रेस घेतलेला असेल तर तुम्ही काय करा, आधार कार्डचा ॲड्रेस जो पाठीमागालचा आहे तो टाकून द्या आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी अपलोड करा. पुढचा प्रश्न आहे, HDFC बँक चालेल का? हो चालेल. आधार लिंक असल्यावर कोणतीही बँक चालू शकते. दुसरी स्कीम चालू असेल तर फॉर्म रिजेक्ट होतो का? पण कोणतीही स्कीम अजून चालू झाली नाही. यामध्ये पोषण असेल, PM किसान योजना असेल, त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, PM स्वनिधी असेल, मनरेगाचे असेल, अशा योजनेअंतर्गत जर महिला लाभ घेत असतील तर या योजनेमध्ये लाभ त्यांना दिला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, रेशन कार्ड 10 वर्षापूर्वीचं आहे ते चालेल का? चालेल. तुम्हाला फक्त रहिवासी पुराव्यामध्ये तुमचा जन्म दाखला किंवा TC लावायचा आहे. उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड लावू शकता. फॉर्म पेंडिंग दाखवत आहे. आधार बँक लिंक नाही दाखवत आहे. लिंक नाही दाखवत आहे सध्या सर्व लाभार्थ्यांचे. लवकरच त्या ठिकाणी अपडेट होईल. जर तुमचा बँकेला आधार लिंक आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. याला क्लिक करून तुम्ही पूर्ण पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लाभार्थ्यांचा, सर फॉर्म एडिट करताना मोबाईल नंबर चुकीचा टाकला गेला आहे आणि फॉर्म एडिट होत नाही, काय करावं लागेल? जर तुमच्या मोबाईलवरती OTP येत नसेल तर ज्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन होता त्याच्या बाजूला रेड पट्टीमध्ये एक ऑप्शन आलेले असेल त्यावरती क्लिक करून परत तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही OTP घेऊन अपडेट करू शकता. एडिट कसा करायचा? 2 टाईमला एडिट करता येत नाही, फक्त एकदाच एडिट करता येतं. जेव्हा काही अपडेट त्या पोर्टलवरती येईल तेव्हा आपण नक्की जाणून घेऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर मी ऑनलाईन फॉर्म भरला आहे पण इन पेंडिंग दाखवत आहे. पेंडिंग सध्या सर्व लाभार्थ्यांचे दाखवत आहेत, लवकरच अप्रूव्ह होईल. पुढचा प्रश्न आहे, दादा बँक पासबुकच्या जागी मी कॅन्सल चेक अपलोड केला तर चालेल का? चालेल. बँक पासबुक तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाही. बँकेचा अकाउंट नंबर, IFSI कोड, बँकेचे नाव, बँकेत असलेले तुमचे नाव पूर्ण व्यवस्थित भरला असेल तर तुम्हाला बँकेचा पासबुक अपलोड करण्याची गरज नाही आणि तो कंपल्सरी सुद्धा नाही. नारी शक्ती ॲपमध्ये ऑनलाईन फॉर्म भरला आहे, पेंडिंग दाखवत आहे. लवकरच अप्रूव्ह होतील. सर्व लाभार्थ्यांचे सध्या पेंडिंग दाखवले जात आहेत. पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे, सर माझ्याकडून मोबाईल नंबर 9 आकडे गेलेले आहेत, एडिट केला परत एडिट करता येईल का? तुम्हाला एडिट करण्याच्या बाजूला एक ऑप्शन आला असेल रेड पट्टीमध्ये SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग जो दाखवत आहे त्याच्या बाजूला किंवा त्याच्यावरती एक ऑप्शन आलेला असेल लाल पट्टीमध्ये, त्यावरती क्लिक करा. परत तुमचा मोबाईल नंबर टाका आणि व्यवस्थित OTP घेऊन तुम्ही त्या ठिकाणी परत तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. जर तुम्हाला जमत असेल तर करा किंवा तुमच्या गावातील एखादा जो व्यक्ती ऑनलाईनचे कामं करतो त्यांना दाखवा, त्यांच्याकडून व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भरपूर लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत, यामध्ये चुकासुद्धा भरपूर होत आहेत. सर माझ्याकडे रेशन कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट नाही तर मी डिक्लेरेशन सर्टिफिकेट डाउनलोड करून फॉर्म फिलअप केला आहे आणि काही माझी फॉर्म रिजेक्ट होईल का? किंवा माझा फॉर्म रिजेक्ट होईल का? तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे. सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करता येतं. जेव्हा अपडेट येईल या संदर्भात काही तेव्हा आपण नक्की माहिती घेऊया. पुढचा प्रश्न आहे, सर आईचा फॉर्म भरायचा आहे पण 15 वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पुराव्यासाठी जे डोमिसाईल पाहिजे ते आमच्याकडे नाही. शाळा सोडल्याचा दाखला आहे पण त्यावर आईच्या लग्नापूर्वीचे नाव आणि सध्याच्या नावामध्ये खूप बदल आहे. तुम्ही शक्यतो डोमिसाईल काढून घ्या, म्हणजे रहिवासी काढून घ्या. डोमिसाईल प्रमाणपत्र जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत निघून जातं. त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. चुकीच्या पद्धतीने अर्ज करू नका, विनाकारण रिजेक्ट फॉर्म जाईल. त्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र आल्यानंतरच अर्ज करा. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत. त्यासाठी शक्यतो जर तुम्हाला फॉर्म भरता येत असेल तरच भरा, अन्यथा फॉर्म भरू नका. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत अंतर्गत अर्ज करून घ्या. चुका होऊ देऊ नका, विनाकारण त्रुटीमध्ये जाऊ नका. तुम्ही पात्र असून सुद्धा त्रुटीमध्ये पडाल. त्यासाठी शक्यतो ऑफलाईनरित्या फॉर्म भरून घ्या किंवा ज्या व्यक्तीला व्यवस्थित फॉर्म भरता येईल अशा व्यक्तीकडून फॉर्म भरून घ्या. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.